राज्यात विविध ठिकाणी बिबट्याचे हल्ले वाढले, सरकार उपाय शोधायला लागले। बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये टाकण्याचा पर्याय समोर आला। मात्र त्यानं खरंच ही समस्या सुटणार का याबाबत तज्ञांमध्ये सुद्धा मतभिन्नता आहे। ही समस्या नेमकी का उद्भवली आणि आत्ताचा पर्याय किती प्रभावी ठरेल याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। जंगलातून शेतात, शेतातून सोसायटीत, कधी शेतातून थेट घरात असा चांदा ते बांधा बिबट्यांचा धुमाकूळ सध्या अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे। माणसांवर, लहानग्यांवर, गुराढोरांवर हल्ले वाढतच चालले आणि त्यामुळे सामान्य जनतेचा रोषही वाढतोय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारनं ही शक्य ती पावलं उचलणं सुरू केलंय। बिबट्यांचं नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय वन्यजीव मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये त्याची वाढ होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात। त्यासाठी काही इंजेक्शन दिली जातील किंवा अन्य काही उपाय होले जातील, परंतु बिबट्याची संख्या कमी करण्यासाठी पूर्ण यंत्रणा तयार झालेली आहे। अच्छा, तर लोकांमध्ये तीव्र संताप आहे, परंतु दुर्दैव असं आहे की हा जो प्राणी आहे म्हणजे याच्या बाबतीमध्ये हा शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे कारवाईचे फार मोठ्या मर्यादेत चाललेल्या आहे। एकतर आपण शेड्यूल मधून ते काढावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे। जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। आता आणखी एक पर्याय पुढे आलाय। बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या परिशिष्ट 1 म्हणजेच शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये टाकण्याचा विचार सुरू आहे। शेड्यूल 1 मध्ये असलेल्या प्राण्यांच्या शिकारीवर आणि अवयव तस्करीवर पूर्णपणे प्रतिबंध आहे। बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकलं तर काय होईल ते पाहूया। शेड्यूल 2 मध्ये टाकल्यानं धोकादायक ठरलेल्या बिबट्यांची मर्यादित प्रमाणात शिकार करता येईल। बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकल्यानं त्याला जेरबंद करण्यासाठी राज्याच्या प्रधान मुख्य संरक्षकांच्या परवानगीची गरज पडणार नाही। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास वनाधिकाऱ्यांना मुभा असेल। शेड्यूल 2 मध्ये आल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याची शेड्यूल 1 साठी असलेली SOP म्हणजेच अत्यंत कठोर नियमावली शिथिल होईल। शेड्यूल 2 मुळे बिबट्यांच्या वाढत्या जनसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची नसबंदी करता येईल। मात्र राज्य सरकारच्या या भूमिकेवर वन्यजीव तज्ञांमध्ये मतभिन्नता दिसून आली आहे। कुठल्याही वेळेस आपण असं बघतो की एखाद्या बिबट्याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये बराच वेळ जातो। असा वेळ जाऊ नये, स्थानिक पातळीवर ते निर्णय घेण्याचे अधिकार राहिले पाहिजे आणि सरसकट निर्णय न घेता कुठल्या भागामध्ये आपण त्या बिबट्यांच्या संदर्भात ही कारवाई करायची आहे त्याचे झोनेशन किंवा विभाग करणं गरजेचं आहे। त्यानुसार आपल्याला ती उपाययोजना करणं गरजेचं आहे। ऊसाच्या शेतीमध्ये जी वाढणारी संख्या आहे, गावामध्ये घुसणारा जो बिबट आहे, त्यांना निश्चितच मारण्याचा, बंदुकीने मारण्याचा असो, शिकार करण्याचा असो, असे प्रसंग वाढू शकतात आणि म्हणून सरकारने आता हा निर्णय न घेता एक कायमस्वरूपी उपाययोजना ज्या आहेत वाघाच्या, बिबट्यांच्या ज्या हल्ल्याचे, याच्यावरती करायला पाहिजे। तरच वन्यजीवांचं संरक्षण होऊ शकेल, वनांचं संरक्षण असेल। जसं भ्रमणमार्ग आहे आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रातील, त्याला स्ट्रॉंग करण्याची गरज आहे। बिबट्या हा आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला ॲडजस्ट करण्यात कुशल प्राणी आहे। त्यामुळे कोकणापासून ते अगदी गडचिरोलीपर्यंत बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची वाढलेली संख्या आणि मानवी वस्तीत त्यांचा वाढता वावर यासाठी काही विशेष कारणं जबाबदार असल्याचं तज्ञ सांगतात। 18 महिने शेतात उभं असलेलं ऊसाचं पीक बिबट्यांना आसरा आणि प्रजननासाठी अत्यंत उत्तम अधिवास मानला जातो। ऊसाच्या शेतीजवळ रानडुकरं आणि घुशींची संख्या मोठी असते, त्यामुळे बिबट्या या खाद्यासाठी चटावलाय। ऊसाच्या शेतीजवळ राहणाऱ्या कामगारांच्या वस्तीत बकऱ्या, कोंबड्या, वासरं आणि पाळीव कुत्र्यांची मोठी संख्या आहे। त्यांच्या शिकारीसाठी बिबटे वस्तीत येतात आणि अनेक वेळा लहान मुलं आणि म्हातारी माणसं आपसुकच बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडतात।
एकीकडे ऊसाच्या शेतीमुळे बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि दुसरीकडे त्यांची नैसर्गिक शिकार या भागात कमी होते आहे. त्यामुळे बिबट्या शिकारीसाठी मानवी वस्तीत शिरतोय. शेतामध्ये जर बिबट्या जर अधिवास करत असेल तर निश्चितच इतरही वन्य प्राण्यांकडून शेतपिकांना नुकसान होते. तर अशा ठिकाणी फेन्सिंग त्या शेतीला असणं गरजेचं आहे. किंवा शेतातच ही घरं आहेत, मानवी घरं, त्यांची वस्ती तयार झालेली आहे. ते शेत आणि वस्तीपर्यंतचं जे अंतर आहे ते अधिक असायला पाहिजे, अगदी खेटून नसायला पाहिजे. आणि प्रकाश व्यवस्था असेल किंवा उकिरडा अस्वच्छता राहणार नाही, अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना जे मानवाकडून किंवा मानवी वस्तीमध्ये काम करणाऱ्या ज्या ग्रामपंचायत असेल त्यांच्या माध्यमाने करणं गरजेचं आहे. बिबट्या हा आज राज्यातील अनेक जिल्ह्यात नकोसा झाला असला तरी अन्न साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या जंगली डुकरांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात बिबट्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकार काही जिल्ह्यांपुरता विचार न करता संपूर्ण राज्याचा विचार करून निर्णय घेईल अशी आशा केली जाते. बिबट्यांची वाढती संख्या, मानवी वस्तींवर होणारे हल्ले आणि यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी 2021 मध्ये तत्कालीन मुख्य वन्यजीव संरक्षक सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारकडे आहे. त्यामुळे सरकारने एकदा तरी त्या समितीच्या अहवालावरील धूळ साफ करून काहीतरी उपाय सापडतो का हे शोधणं देखील आवश्यक आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.